जय श्रीराम. गेले 71 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ज्या प्रवचनांचं पुस्तक आहे त्याचं आपण वाचन करतोय आणि आजचा हा 72वा दिवस. त्यांनी नामाचं महत्व काय यासाठी 365 दिवसांचं हे प्रवचनांचं पुस्तक लिहिलंय. म्हणजे दिवसासाठी एक असे 365 दिवसांसाठी 365 प्रवचने लिहिली आणि एक दिवसाचं प्रवचन एक पानाचं आहे. जे वाचायला साधारण 3-4 मिनिटं, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. ज्यांना फिजिकल पुस्तक वाचायचं असेल त्यांनी फिजिकल पुस्तक परचेस करून वाचावं. ज्यांना फ्रीमध्ये ऑनलाईन वाचावं असं वाटतं तर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती ऑनलाईन देखील वाचावं. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच, कमेंटमध्ये देखील मिळेल. आणि ज्याला अगदी वाचायचाच कंटाळा आहे, त्यांनी हे जे रेकॉर्डिंग आहे, हे रेकॉर्डिंग देखील श्रवण करावं. जे 1 ते 71 दिवसांचं तुम्ही पूर्वीचे जेवढे रेकॉर्डिंग झालेले आहेत, ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये देखील बघू शकता. हवं असेल तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन, तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. जे तुम्हाला माझे WhatsApp 9880537357 आणि ईमेल ganesh_club@yahoo.com वरती देखील मिळेल. आज आता आपण 72व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन करतोय, ते देखील नामाच्या महत्त्वासाठीच आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नाम घेण्याचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी सोप्या रीतीने या पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. आणि नाव घेण्यासाठी कोणत्या प्रकारचं तुम्हाला तुमचा धर्म, तुमची जात, तुमचं वय, तुमचं शिक्षण, तुमचं फायनान्शियल स्टेट, तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, लहान मुलगा असाल, तरुण मुलगा असाल किंवा वयस्कर माणूस असाल, कशाचं म्हणजे कशाचंच बंधन नाहीये. तर आपण आता हे जे 72वा दिवस आहे, त्याचं आपण प्रवचनाचं वाचन करू आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, प्रपंचात राम करता ही भावना ठेवावी. परमात्मा आनंदरूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधी रहित आहे. भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे. प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो. उकडत वारा आला, त्याला बरे वाटते. जसं आता गरमी सीझन आहे. आता आपल्याला गरम होते म्हणजे आपल्याला थोडी वाऱ्याची झुळूक मिळाली, तर आपल्याला बरं वाटतं. ऑब्व्हियसली एसीने असं मी अझ्युम करतोय. पाऊस आला की त्याला वाटते आता गारवा येईल. कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठवू पाहतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल. परंतु त्याने विष केलं तर तो त्याने आनंद नव्हता, मरण मात्र येईल. तसे आपले होते. म्हणजे आपण जेवण जेवल्यानंतर आपला आनंद होतो. पण विष केल्यानंतर आनंद होईल का? हे महाराज विचारतात आहे. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो बाधक होतो. एखाद्या रोगाला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले तर तो शरीराला पोषक नव्हता, जंतच वाढतात. कारण आपल्या पोटामध्ये जंत असतात, तर त्याला चांगलं चांगलं खायला मिळतं आणि जंतांची वाढ होते. त्याचप्रमाणे आपण सत्कर्म करताना पोटात विषयांचं प्रेम ठेवून ती केली, तर त्यामुळे विषयच पोचले जाऊन त्यापासून समाधान लाभू शकत नाही. त्याचकरता कर्तव्यविधीने कर्म करावे, म्हणजे ते बाधक ठरते. म्हणजे आपण संसारी लोक आहोत. आपण संसार फक्त संसाराच्या निमित्ताने जो संसार करायचा असेल जुजबी, तेवढाच करावा आणि बाकी सगळा वेळ हा याच्या देवाच्या नामस्मरणात घालवावा आणि त्याचं स्मरण ठेवूनच सगळी कामं करावीत. त्याचा या गोष्टीचा कर्ता तोच आहे, ही आपली भावना असावी, असं महाराज सांगतात. मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो. एखादा वकील का तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो, मरतेवेळी सुद्धा तो वादच करत राहील. नोकरी करताना नोकरीशी इतका तद्रूप होतो, की स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूतच राहतो. कर्म कसे करावे? तर त्यापासून वेगळे राहून लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, परंतु ते दुसऱ्याचे आहेत असं समजून. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका पूर्णपणे. त्याच्यात डुबून जाऊ नका.
जी काही कर्म आपल्याला करायची आहेत, ते आपण करायचीच आहेत, पण ते आपले नाहीत असं समजून. आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून. नाहीतर वेळांची काळजी करायला लागायची आणि हुंडा मिळतो की नाही, इकडे लक्ष लागायचे. छान त्याने शेअरिंग पण केलेली आहे याच्यामध्ये. त्यामुळे तापच निर्माण होईल. कर्माशिवाय कुणालाच राहता येत नाही. प्रत्येक माणसाला कर्म करावं लागतो. मग ती छोट्या मुंगीपासून ते मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्यांना कर्म करावं लागतं. माणसापासून, छोट्या बाळापासून अगदी वयस्कर माणसाला प्रत्येकाला कर्म करावं लागतं. आपण संसारी माणसापासून ते जे साधू संत आहेत, त्यांना देखील कर्मच करावं लागतं. कर्माशिवाय कोणीच चुकलं नाही आणि देव जरी या पृथ्वीवरती अवतार घेऊन आले, तरी देखील त्यांना कर्म चुकलेलं नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणजे काही हलायचं नाही, पापणी, हात-पाय काही हलवता कामा नये असं सांगितलं, तर ते जसे त्याला शक्य होणार नाही, तसे काही ना काहीतरी कर्म हे होणारच आहे. भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे, की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाहीये. परंतु ती कर्मे राम करता ही भावना विसरून केली, तर ती बाधक ठरतात. आणि मरणापासून माणूस पुढच्या जन्माची तयारी करत राहतो. तेव्हा देहाने कर्म करता नाही, करता मी नव्हे, हे जाणून कर्म करावे. म्हणजे मी जे काही करतोय ते मी करत नाही, ही त्याच्या इच्छेने होते. तो ते माझ्याकडून करून घेतोय. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा अभिमान राहणार नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करत असतो. आपण फळाची आशा सोडून देऊन कर्म करू लागलो, की ते कर्म असतानाच समाधान प्राप्त होते. म्हणजे आपण फळाची अपेक्षा करायची नाही, कर्म करायची. आपण संसारात आहोत, आपण संसारिक आहोत. साधुसंत असेल किंवा संसारिक असेल, सगळ्यांनाच कर्म करावे लागतात. पण कर्माची जी फळं आहेत, त्याची अपेक्षा न ठेवता आपण कर्म करायचे, हे महाराज सांगतात. शेवटचं वाक्य. प्रपंचात सर्वांकरता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे, ही अखंड आठवण ठेवावी. म्हणजेच त्याच्या नामात राहावी. म्हणजे प्रपंचात राम करता ही भावना ठेवली, तर आपलं जीवन कसं आनंदात आपण राहू शकतो, हे आपल्याला या 72व्या प्रवचनात महाराजांनी सांगितलेलं आहे. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जप करूया 11 वेळेला. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 72व्या दिवसाचं जे प्रवचन रूपी वाचन झालं, तसं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदी, सुखदायी आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो. थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.